नमस्कार, मी गणेश तोरे. लेखाजोखा जिल्हा परिषदेचा या सदराखाली आपण काल व्हिडिओ बनवला होता. नागरिकांच्या प्रतिक्रिया त्याच्यावरती आल्यात. आपण सत्यता मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. अखेर एकदाच्या रखडलेल्या का होईना पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यातही 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाला आणि त्याचा कार्यक्रम पण लागलेला आहे. प्रथमतः निवडणुकीचा कार्यक्रम काय आहे तो मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदा निवडणुका आता होणार आहे तेही तुम्हाला सविस्तर सांगतो. आता महाराष्ट्र राज्यातल्या ज्या 12 जिल्हा परिषदेत आहेत त्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 पर्यंत. अर्जाची छाननी 22 जानेवारीला आहे, तर माघार 27 जानेवारीला माघारीचा दिवस आहे आणि दुपारी 3 नंतर त्या दिवशी तुम्हाला चिन्हाचं वाटपही केलं जाणार आहे. प्रत्यक्ष मतदान हे 5 फेब्रुवारीला आणि मतमोजणी 7 फेब्रुवारीला. म्हणजे प्रचाराचा कालावधी हा खूप कमी दिसतोय या निवडणूक कार्यक्रमांमध्ये. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका आता याच्यामध्ये होणार आहेत. आता यामध्ये नक्की कोणत्या जिल्हा परिषदा आहेत ते समजावून घ्या. या 12 मध्ये प्रथमतः रायगड जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर. या 12 जिल्हा परिषदेचा हा निवडणूक कार्यक्रम लागलेला आहे. हे जिल्हे 50% पेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदा आहेत, त्याच्यामुळे इथं निवडणुका लागलेल्या आहेत. याच्यापेक्षा 50% पेक्षा ज्यांचं आरक्षण जास्त आहे त्या जिल्हा परिषदा अजून निवडणुकीच्या बाकी आहेत, त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होतील. 2022 सालापासून जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायती सगळ्या रखडल्या होत्या. त्या आता कार्यक्रम लागलाय. किमान पुणे जिल्ह्यातला तरी लागलेला आहे. आता शेजारी अहिल्यानगर जिल्हा अजून पुढील टप्प्यात असेल, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू होणार आहे. गेल्या महिन्याभरापासून उमेदवारांची पळापळ चालूच आहे, परंतु गावचे गावकारभारी, गावगाड्यातली माणसं अजून स्वस्त बसलेली होती. आता ते जागे होणार आहेत. 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. म्हणजे निवडणुकीचं वारं आता जोरात वाहणार आहे. प्रचाराचा जोर उडणार आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे वेगळं काही नसणार आहे. तेच मुद्दे, तोच प्रचार आणि त्याच्याच वरती निवडणुका ह्या होणार आहेत. पैशाचा वापर होणार, मतदारही त्यालाच बोलणार. ते काही असो, शेवटी हा निवडणुकीचा भाग आहे आणि प्रचार यंत्रणेचाही भाग आहे. आता जुन्नर तालुक्यातलं जर बोलायला गेलं तर 8 जिल्हा परिषदाची गट आहेत. त्या 8 जिल्हा परिषद या गटामध्ये निवडणूक होणार आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पुणे ही महाराष्ट्रातली एक मोठी जिल्हा परिषद मधून गणली जाते आणि जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणजे हा एका मिनी संसद भवनाचा सदस्यच असतो, असं ग्रामीण भागातल्या जनतेचा तो त्या ठिकाणचं प्रतिनिधित्व करणारा असतो. आता काय होणार आहे? आता गावकी भावकी उठणार आहे. आतापर्यंत बेळ्यात असणारी पिलावळ आता बाहेर येणार आहे. मग आता नेते मंडळी राहणार आहेत. आता प्रचार सुरू होणार आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं लढाईला आता सुरुवात होणार आहे. म्हणजे आजपासूनच झाली. आचारसंहिता आज चालू झाली म्हणजे लढाईला आज सुरुवात झालेली आहे. जेमतेम 22 जानेवारीची छाननी झाल्याच्या नंतर हा कार्यक्रम पुढे तुम्हाला 27 ला चिन्ह वाटप झालं तर 28, 29, 30, 31 1, 2, 3, 4 8 दिवसाचा प्रचार आहे.
8 दिवसाच्या प्रचारामध्ये उमेदवाराची कसरत ही आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहे. असो, पुढील काळामध्ये उमेदवाराची प्रचाराची यंत्रणा तर जोर धरणार आहे. मतदारांनी काय करायचे, कसं करायचे, पण मतदान करायचे हे नक्की. मतदान करणं हा नागरिकाचा हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे. काही लोक मतदानाच्या दिवसाला सुट्टी एन्जॉय करतात, पण असं करू नका. आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर आपण केला पाहिजे. आता उमेदवार कोण कसं उभं राहील त्याच्यानुसार आपल्याला ठरवता येईल. आज तर काय आपण सांगू शकत नाही की निवडणुकीची रचना कशी असणार आहे, कारण मतदारांचं कुणाच्या पारड्यात कुणाचं मतदान जाईल हे सांगता येणार नाही. अर्ज दाखल करायला 16 तारखेला सुरुवात होईल. 21 तारखेला शेवटची अर्ज भरण्याची तारीख असणार आहे. म्हणजे हा कालावधी खूप मोठा आहे. तसा छाननी 22ला, अर्ज मागे घ्यायचे 27ला, मतदान 5ला आणि 7ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काय होईल ह्या निवडणुकीमध्ये, कोण उमेदवार उभे राहतील हे आपल्याला नंतर कळेल. त्यानुसार आपण त्याच्यावरती बोलूयात. तुर्तास आपण इथं थांबूया. निवडणुकीचा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज शिवनेरी संवादच्या माध्यमातून केलेलं आहे. जिल्हा परिषदेचा लेखाजोखा आणि रणधुमाळी पाहायची असेल तर शिवनेरी संवाद चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शिवनेरी संवाद न्यूज इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवा आणि पुढील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. धन्यवाद.